वाशिम शहरामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा आजही कायम आहे। शहरातील बहुतांश भागात इंधनाचा तुटवडा आहे। रिसोड रोडवरील एका पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कॅन घेऊन रांगा लावल्याचं पाहायला मिळतं। तर परभणीमध्ये पेट्रोल पंपावर देखील वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। वसमत रोडवरील अमोल आणि जिओ पंपावर नागरिकांनी इंधनासाठी मोठी गर्दी केली आहे। तर मुक्ताईनगरच्या कुरा परिसरामधील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली। कुरा काकोडा इथे एसआर पेट्रोल पंपावर 1 किलोमीटर पर्यंतच्या अशा रांगा लागल्या आहेत। तीन दृश्य आपण पाहतो वाशिम, परभणी, जळगाव या ठिकाणची। सध्या इंधनाचा तुटवडा या ठिकाणी जाणवतोय, त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। परभणीत पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्यात। वसमत रोडवरील अमोल पेट्रोल पंप आणि जिओ पेट्रोल पंपावर सुद्धा डिझेल घेण्यासाठी कॅन घेऊन नागरिकांनी रांगा लावल्या। परभणी गंगाखेड रोडवरील पेट्रोल पंपावर मोठ्या टाक्यांमध्ये डिझेल भरतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। रांगेतल्या शेतकऱ्यांना डावलून टाक्यांमध्ये डिझेल भरल्याचा आरोप करण्यात आलाय। तर शेतकऱ्यांनी विरोध दर्शवल्यानंतर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गाड्या काढण्यात आल्या। वाशिम शहरात डिझेल आणि पेट्रोलचा आजही तुटवडा कायम आहे। रिसोड रोडवरील टिल्लुमल पेट्रोल पंपावर पहाटे 4 वाजल्यापासून डिझेलसाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्यात। डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त झालेत। तर लातूर शहरातल्या उषा किरण पंपावर सुद्धा पेट्रोल संपल्यामुळे वितरण बंद करण्यात आलंय। डेपोमधून पुरवठा सुरळीत होत नसल्यानं पेट्रोलचा तुटवडा असल्याचंही सांगण्यात येत आहे। भोकरदन शहरातल्या सिल्लोड रोडवरील पेट्रोल पंपावर नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे। पेट्रोल डिझेलचा टँकर येण्यापूर्वीच डिझेल घेण्यासाठी शेतकरी बांधव कॅन घेऊन पंपावर दाखल झाले। इंधन मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची शेतीची कामंही खोळंबली आहेत। गेल्या 9 दिवसांपासून पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या असून चिखलीमध्ये रात्रीपासून पेट्रोल डिझेलसाठी रांग पाहायला मिळते। तर सकाळी सुद्धा वाहनाची 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंतची रांग या ठिकाणी लागली होती। यामध्ये ट्रॅक्टरची संख्या जास्त आहे। बुलढाण्यामध्ये मध्यरात्री डिझेलसाठी पुणे नागपूर महामार्ग ट्रॅक्टर चालक आणि शेतकऱ्यांनी रोखून धरला होता। डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी वाहतूक रोखून धरली होती। यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक आणि शेतकऱ्यांची समजूत काढली आणि ही वाहतूक सुरळीत केली। तर मुक्ताईनगरच्या कुऱ्हा परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलची भीषण टंचाई पाहायला मिळते। कुऱ्हा काकोडामधील एसआर पेट्रोल पंपावर रांगा लागल्यात। तर दुसरीकडे द्वारका किसान पेट्रोल पंपावर सुद्धा 2 दिवसांपासून पेट्रोल नाहीये। जामनेरमध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी कायम आहे। सकाळपासूनच मोठमोठे कॅन्स घेऊन नागरिक पेट्रोल पंपावर पोहोचलेत। मुबलक साठा उपलब्ध असून गरजेव्यतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करू नये असं जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं होतं। तर जळगावच्या धरण गावात पेट्रोल पंप चालकांकडून पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची पंगत ठेवण्यात आली। डिझेल घेण्यासाठी मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांसाठी पंप चालकानं माणुसकी दाखवली आहे। शेतकऱ्यांना कढी आणि खिचडीची यावेळी मेजवानी देण्यात आली। तर धरणगाव ते चोपडा रस्त्यावरील पवार पेट्रोल पंपावर मध्यरात्री उशिरा डिझेलचा साठा येणार असल्यामुळे शेतकरी उपाशीपोटी मुक्कामी थांबले होते।